सहभागी होतील। एकीकडे दृश्यांमध्ये आपण बघतोय अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे सुद्धा या सगळ्या मोर्चाचं नियोजन करताना आपल्याला बघायला मिळतात। दुसरीकडे जर आपण बघितलं तर शरद पवार आता सभास्थळी दाखल झालेले आहेत आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे सुद्धा अगदी काही वेळात तिथे दाखल होतील। ही थेट दृश्य एनडीटीव्ही मराठीची स्क्रीनवर आपण बघतोय। सत्याचा हा मोर्चा आणि मोठ्या संख्येनं नेते कार्यकर्ते उपस्थित। काँग्रेस पक्षाचे नेते सन्माननीय बाळासाहेब थोरात, माननीय राजसाहेब आणि उद्धव साहेबांचं आगमन होत आहे। व्यासपीठावर आता माननीय राजसाहेब आणि उद्धव साहेब येत आहेत। जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करा। जे झेंडे मध्ये आहेत ते झेंडे जरा खाली करा, मागच्या लोकांना दिसत नाही। किती वेळा बोललो मी। माननीय राजसाहेब आगे बढ़ो, माननीय उद्धव साहेब आगे बढ़ो, माननीय बाळासाहेब थोरात आगे बढ़ो। बाळासाहेब थोरात साहेब, बाळासाहेब थोरात आपण संबोधित करा। तर आपण बघतोय सत्याच्या मोर्चात आता सभास्थळी राज आणि उद्धव ठाकरे सहभागी झालेले आहेत। सभास्थळी ते पोहोचले आहेत। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। सत्याच्या मोर्चातली थेट दृश्य एनडीटीव्ही मराठीच्या स्क्रीनवर। ज्या क्षणाची हजारो कार्यकर्ते वाट बघत होते तो क्षण। हार्दिक स्वागत शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेब ठाकरे यांचंही हार्दिक स्वागत। राजसाहेब आपण मंचावर समोर या। राजसाहेब एकदा हात करा। तर आपण सत्याच्या मोर्चातली थेट दृश्य बघतोय। राज ठाकरे देखील आता सगळ्यांना संबोधित करतील काही वेळातच। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची ही एकत्रित सुप्रिया दृश्य आपल्या सुप्रिया सुळे जयंत आपण बघतोय महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांना पुढे बोलवण्यात येत आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय बाळासाहेब थोरात आहेत, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, जयंत पाटील, सुप्रिया सुळे हे सगळे नेते आता मंचावर उपस्थित आहेत। शरद पवार देखील मंचावर उपस्थित आहेत आणि या सगळ्यांची एकजूट ही वज्रमुठ निवडणूक आयोगाला सवाल यांनी अनेक उपस्थित केलेले आहेत। आणि आपण मोठी गर्दी सुद्धा बघतोय। मुंबई पालिकेसमोरचीच मागच्या बाजूची ही दृश्य आपण बघतोय। ही ड्रोन दृश्य खास एनडीटीव्ही मराठीच्या स्क्रीनवर आपण बघतोय कशा पद्धतीने मोठी गर्दी जमलेली आहे। आणि सगळेच प्रमुख नेते एक एक करून या सगळ्या सभेला संबोधित करणार आहेत। आता बाळासाहेब थोरात सभेला संबोधित करतील। आपण बघतोय मंचावर सगळ्याच पक्षाचे विरोधी पक्षातले महत्वाचे सगळे नेते या स्थळी उपस्थित आहेत। सुप्रिया सुळे आहेत, सोबतच आदित्य ठाकरे सुद्धा तिथे उपस्थित आहेत, अमित ठाकरे आहेत, अनिल देसाई आपल्याला बघायला मिळतात, मनसेचे नेते बाळा नांदगावकर आणि सोबतच अविनाश अभ्यंकर आहेत। आणि अगदी काही क्षणापूर्वी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे देखील या मोर्चात सहभागी झाले। पायी ते चालत येऊन महापालिकेच्या मुख्यालयापर्यंत पोहोचले आणि जिथे सभा सुरू आहे त्या ठिकाणी पोहोचले आहेत। आणि सोबतच काही क्षणापूर्वी आपण बघितलं तर शरद पवार देखील पोहोचले। मधले झेंडे जरा कमी करा, खाली करा। मधले झेंडे मेट्रो पर्यंत लोक बसली आहेत, त्यांना दिसलं पाहिजे। मध्ये जे झेंडे त्यांनी खाली करा, या बसले लोकांना। तर हजारोंच्या संख्येनं तिथे गर्दी जमलेली आहे। सत्याच्या मोर्चातली थेट दृश्य एनडीटीव्ही मराठीच्या स्क्रीनवर बघतोय। मुंबईतली ही दृश्य, दक्षिण मुंबईतली दृश्य आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर। मोठ्या हजारोंच्या संख्येनं गर्दी, जवळपास 25 ते 30 हजार लोक, कार्यकर्ते, आंदोलक या मोर्चात सहभागी झाल्याचं आपल्याला बघायला मिळतं, असा दावा केला जातोय। आणि मनसे विशेषतः राज ठाकरे अनेक दिवसांपासून या मोर्चाचं नियोजन करत होते। अनेक मेळावे त्यांनी या निमित्ताने घेतले, सभा घेतलेल्या आहेत आणि अखेर आज हा मोर्चा प्रत्यक्षात आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय। मोठ्या प्रमाणात मनसेचे कार्यकर्ते आहेत, शिवसेनेचे कार्यकर्ते सुद्धा जमलेले आहेत आणि महाविकास आघाडीचे जे इतर प्रमुख पक्ष आहेत, इतर घटक पक्ष आहेत, त्या सगळ्याच पक्षांचे कार्यकर्ते आहेत। राज ठाकरेंनी आवाहन केलेलं होतं सामान्य मुंबईकरांनी सहभागी व्हावं आणि आपण बघितलं तर अनेक वयस्कर जे मुंबईकर आहेत, वृद्ध सुद्धा या सगळ्या सभास्थळी
दाखल झाल्याचं बघायला मिळतात आणि दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय आदित्य ठाकरे सुद्धा आता तिथे सभास्थळी उपस्थित आहेत आणि आज आता निवडणूक आयोगावर काय सूड ओढले जातात हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। ही ड्रोन दृश्य आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर लांबपर्यंत जिथवर नजर जाईल तिथवर हे सगळे आंदोलक असल्याचं बघायला मिळतंय। ठाकरे बंधू एकत्र या मोर्चात सहभागी झालेले आहेत। जवळपास 20 ते 25 मिनिटं पायी चालत या मोर्चात सहभागी झाले आणि आता बाळासाहेब थोरात बोलतात।